राज्यपाल पद न मिळाल्यानं आनंदराव अडसूळ नाराज असल्याचं समजतंय, कारण त्यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांनी या संदर्भातली नाराजी बोलून देखील दाखवलेली आहे। महायुतीमध्ये भाजपकडून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप अभिजित अडसूळ यांनी केलाय। आनंदराव अडसूळ हे अमरावतीचे माजी खासदार आहेत आणि मार्चमध्ये अमित शहा यांनी राज्यपाल पदाचा शब्द दिलेला होता असं अभिजित अडसूळ यांनी आता म्हटलेलं आहे। शहा आणि फडणवीस यांच्या सांगण्यावरनंच माघार घेतल्याचं अभिजित अडसूळ यांनी आता बोलून दाखवलंय। मुख्यमंत्र्यांनी दोनदा शिफारस पाठवून सुद्धा डावललं गेल्याचा आरोप सुद्धा अभिजित अडसूळ यांनी केलाय। सोबत कॅप्टन अभिजित अडसूळ आहेत, ज्या आधी आपण बघितलं तर अमित शहा यांनी आनंदराव अडसूळांना आश्वासन दिलं होतं की राज्यपाल पद हे शिवसेनेला म्हणजे आनंदराव अडसूळांना दिलं जाईल। मात्र जी यादी आली त्यात त्यांचं नाव नाहीये। असं कळतंय की अडसूळ कुटुंबीय या सगळ्यामध्ये नाराज आहे। नक्कीच गेल्या 2 वर्षापासून देवेंद्रजी फडणवीस साहेब असो किंवा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की शिवसेनेसाठी आपण एक राज्यपाल पद घेणार आहोत आणि ते अडसूळ साहेबांना आम्ही देणार आहोत। तशा पद्धतीचं त्यांनी चर्चा अमितभाईंशी केली होती। परंतु या मागच्या लोकसभेच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या, जात प्रमाणपत्र नसताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं आणि कुठेतरी मागासवर्गीयांवर अन्याय त्या ठिकाणी झाल्यासारखा विषय झाला। त्यावेळी 26 तारखेला रात्री 3 वाजता अमितभाईंबरोबर बैठक झाली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब स्वतः उपस्थित होते। मार्च 27 मार्चची गोष्ट, 27ला सकाळी 3 वाजता म्हणजे। आणि त्यावेळी अमितभाईंनी शब्द दिला की बाबा आपल्याला साहेब आम्ही तुम्हाला राज्यपाल पद देतो, आपण आमच्यासाठी ही सीट काही करून सोडा, अमरावतीची सीट। आणि तेव्हा मग त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की संध्याकाळी तुम्ही मुंबईत गेल्या दोघांचं रिकमेंडेशन लेटर देखील मला पाठवा आणि लगेच आपण त्यांची नेमणूक तशा पद्धतीने करूया। दोघांनी तशा पद्धतीने लगेच 27 तारखेला बैठक झाली। आम्ही स्वतः हजर त्या ठिकाणी होतो। दोघांनी सह्या करून ते पत्र त्या ठिकाणी 27 तारखेला पाठवलं अमितभाईंना। आणि एवढंच नाही तर नीती आयोगाच्या बैठकीच्या दिवशीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा अजून एक रिकमेंडेशन लेटर अमितभाईंना पाठवलं। परंतु दुसऱ्या दिवशी जी यादी आली त्यामध्ये नाव नव्हतं। त्यावेळी वडिलांनी खंत व्यक्त केली की बाबा तुझ्यावर अन्याय मुंबई बँकेमध्ये झाला। प्रवीण दरेकर जे आज मुंबई बँकेचे डायरेक्टर आहेत, ते साधे डायरेक्टरही होऊ शकले नसते। परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजींचा फोन आला, मला म्हणाले तू माघार घे। त्या ठिकाणी आज उपाध्यक्ष कांबळे असतील किंवा शिवाजी नलावडे असतील आणि प्रवीण दरेकर, आम्ही चौघं तेव्हा देवेंद्रजींच्या घरी सागरवर गेलो। त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की अभिजित माघार घेईल, परंतु तुम्हाला त्याला कॉप करून घ्यावं लागेल। तुम्ही शब्द देत असाल तर मी त्याला माघार घ्यायला लावतो। त्यांनी तिघांनी शब्द दिला। गेले 2.5 वर्ष झाले तरीसुद्धा आज तो शब्द पाळला गेला नाही। हे वडिलांनी हीच खंत व्यक्त केली। एक साधा म्हणजे 3 वेळा देवेंद्रजींनी त्यानंतर सांगितलं, बावनकुळेंनी 2दा सांगितलं आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी 3 वेळा सांगितलं। आणि स्वतः ते दरेकर मान्य करतात, हो मला एवढे फोन आले, अभिजित आपण करून घेऊया। म्हणजे खऱ्या अर्थाने मी काही कोणाकडे भीक मागितलेली नाही। मी उलट बलिदान दिलं त्या ठिकाणी, म्हणून ती बिनविरोध 2 वेळेस माघार घेतली। 2 वेळेस माघार घेतली। आम्ही लोकसभेत माघार घेतली, त्या ठिकाणी मुंबई बँकेमध्ये माघार घेतली। इवन लोकसभेच्या आधी देखील बावनकुळेंबरोबर आम्ही एकदा नागपूरमध्ये होतो। त्यांनी मला सांगितलं होतं, अरे कॅप्टन तुम्ही येऊन रामटेकला फॉर्म भरा। म्हटलं मला काय कुठे अमरावतीच्या बाहेर भरायचं नाही, मला जी आहे ती आमची जागा द्या। तेव्हा विषय सहज निघाला। त्यांनी लगेच बावनकुळेंनी लगेच फोन घेतला, दरेकरांना सांगितलं, अरे तुम्ही अभिजितचं करत का नाही, गेले 2 वर्ष झाले। त्यांनी तेव्हा शब्द दिला, नाही आम्ही साहेब करून घेतो। परंतु हे प्रत्येक वेळी म्हणजे केराची टोपली यांच्या शब्दाला प्रत्येक वेळी दिली गेली। तर मला वाटतं या गोष्टी जर म्हणजे वडिलांनी हीच खंत व्यक्त केली, अरे 2 वर्षाचं झाले आपण थांबलो। लोकसभेची सीट तेव्हा अमितभाईंनी स्वतः शब्द दिला। मला म्हणाले, अरे जर प्रवीण दरेकर सारखे एक पदाधिकारी, साधा म्हणजे दरेकर हे शेवटी फडणवीसांच्या हाताखाली काम करणारे पदाधिकारी आहेत, ते जर त्यांचं ऐकत नसतील तर तुला वाटतं का आता की अमितभाई अन्याय होतोय या महायुतीमध्ये, खास करून शिवसेनेच्या नेत्यांवर, असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही ज्या प्रकारे बोलता, विषय वाटायचा नाही, मी परिस्थिती तुमच्या समोर ठेवतोय। हा विषय वाटायचा नसतो। जे गोष्टी घडतात, न्याय होतोय अन्याय होतोय, आम्ही बोलण्यापेक्षा त्याच्यामध्ये कुठेतरी चुकीचं होतं आहे किंवा प्रत्येक गोष्टीची शेवटी एक वेळ मर्यादा असते। त्या वेळ मर्यादेत झाली तर ते गोष्टीला काहीतरी अर्थ असतो आणि कुठेतरी नक्कीच अन्याय झाल्यासारखं भावना आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये येतं। प्रत्येक वेळी आम्ही बलिदान द्यायचं आणि प्रत्येक वेळी शांत राहायचं। शेवटी त्याच्यापेक्षा मग घरी बसून आपण आपलं हे केलेलं बरं। शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांशी तुम्ही परत एकदा बोलणार आहात का? ते पुन्हा एकदा पुढाकार घेतील का या सगळ्यामध्ये? कारण लिस्ट जारी झाली आहे, पण भविष्यात का संयम पाळणार अडसूळ कुटुंब?
हे बघा, आम्ही आजपर्यंत ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्यावर आशीर्वाद ठेवले, जे भरभरून प्रेम त्यांनी आजपर्यंत प्रत्येक शिवसैनिकाला या शिवसेनेमध्ये मिळत आहे आणि आज म्हणूनच प्रत्येक शिवसैनिक आज त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी टिकून आहे आणि त्यामुळे आम्हीही त्यांच्या प्रेमापोटी टिकून आहोत. काय होतं, पण विषय फक्त हा शिवसेनेचा नाही. शिवसेना भारतीय जनता पार्टी युती म्हणून आम्ही प्रत्येक वेळी हे सहन करत गेलो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा प्रत्येक वेळी आज आमच्यावर आशीर्वाद ठेवून, आमच्यावर प्रत्येक वेळी लक्ष ठेवून इतकं प्रेम देवेंद्रजी देतात. मग आम्हाला का मागे ठेवलं जातं, हा अन्याय का केला जातो, हा प्रश्न खरा तर मला देवेंद्रजींना विचारा असं वाटतो. इतकं प्रेम देवेंद्रजी माझ्यावर करतात. प्रत्येक वेळी त्यांनी कुठलाही विषय मी सांगितला लगेच त्याच्यामध्ये ते मला मदत करतात. परंतु हे विषय त्यांच्या हातातले असून जर होणार नसतील तर हे कुठेतरी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अन्याय झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे होते कॅप्टन अभिजित अडसूळ त्यांनी सांगितले की एक प्रकारे माघार घेऊन म्हणजे 2 ते 3 वेळेस आम्ही माघार घेतली, मात्र न्याय आम्हाला मिळत नाही, त्यामुळे महायुतीत कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा अरविंद वारकेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.